पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेच्या हेरगिरी नेटवर्कला अर्थपुरवठा प्रकरणात संभाजीनगरात मोठी कारवाई करण्यात आली आहे। राजस्थान पोलिसांनी संभाजीनगरातून रफिक चांद शेख या 41 वर्षीय संशयिताला अटक केली आहे। याआधी याच प्रकरणात जैसलमेरमधल्या झबरा राव आणि आसाममधील हवाई दलाच्या दिब्रुगड तळावर कार्यरत ATM कर्मचारी सुमित कुमार यांना अटक झाली आहे। त्यांच्या चौकशीत हे धागेदोरे संभाजीनगरापर्यंत येऊन पोहोचलेत। हँडलरच्या सूचनेनुसार रफिकनं स्वतःच्या तसेच इतरांच्या नावानं अनेक बँक खाती उघडली होती। या खात्यांचा वापर करून कथित हेरगिरीशी संबंधित व्यक्तींपर्यंत पैसे पोहोचवले जात असल्याचा आरोप होतोय। या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमकं प्रकरण काय आणि कारवाई कशी करण्यात आली आहे? छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरामध्ये रफिक चांद शेख हा व्यक्ती राहत होता आणि त्याला राजस्थानच्या CID पथकाने या ठिकाणी ताब्यात घेतलंय आणि गुन्हा नोंद करून अटक केलेली आहे। पाकिस्तानच्या ISI मार्फत जे नेटवर्क चालवलं होतं त्याच्याशी याचा संबंध आहे आणि त्या सगळ्या गोष्टी साठी लागणारं अर्थसहाय्य पुरवण्यामागे याचा हातभार असल्याचं या ठिकाणी पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि तपासामध्ये समोर आलंय की रफिक हा स्वतः आणि इतर जे अकाउंट आहेत वेगवेगळे त्यांनी तयार केले आणि त्याच्या मार्फत ही जी रक्कम आहे ती यापूर्वी जैसलमेरमध्ये जे 2 लोक अटक केलेले होते त्यांना या ठिकाणी पुरवल्याचं समोर आलंय। 4 वर्षापासून हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ISIच्या एका हँडलरच्या संपर्कात होता असं देखील यामध्ये म्हटलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता यामध्ये त्याला अटक देखील करण्यात आली आहे। तपास यंत्रणांनी जे सांगितलंय ती रफिकची जी भूमिका होती ती संवेदनशील माहिती गोळा करणे नव्हती तर जे व्यक्ती ही माहिती गोळा करून पाठवत होते त्यांना या ठिकाणी अर्थसहाय्य करण्याची असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणात CID कडून अधिक तपास सुरू आहे। मात्र पुन्हा एकदा ISIचं छत्रपती संभाजीनगरचं कनेक्शन या निमित्ताने समोर आलंय आणि CIDनं या प्रकरणामध्ये या व्यक्तीला अटक केलेली आहे। कृष्ण, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी।